बाबा अहो काय केले ते? तुम्ही काय बसला इथे? आजही शांत बसणार आहात का? आपल्या मुलाला पोलीस अटक करून घेऊन गेलेत, काहीतरी करा. का शांत बसलात? अगं पण तारिणी म्हणते ना, तिने बघितले त्याला घरामध्ये. तारिणी 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 काय सगळं तारिणी? तारिणीमुळे सगळं झालंय. तुझ्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त होतोय. तरी तुमचा हिच्यावर विश्वास आहे? हा, ही म्हणते ते म्हणजे काय काळ्या दगडावरची रेष आहे का? काय ग? हा? माझा मुलगा एमएनएन मध्ये काम करतोय, आवडलं ना तुला? खूपताय ना तुला? म्हणून गुन्हेगाराचे नाव जोडलंस ना त्याचं? नाही. असं सोडू गवलेस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. खालच्या पातळीवर जाशील तू. पण मी जे खरं ते गप्पा बस, तू मुद्दाम केलंस हे सगळं. काकू ऐका ना प्लीज. माझ्या मुलाला घराबाहेर काढलंस ना तू, पण घराबाहेर तारिणी, अगं तुझं युवराजवरचं प्रेम कळते, पण त्यासाठी या ना का घराबाहेर काढतेस मी तू? काही बोलू नका नाही तर आज आपलं नातं काकू संपलं. तुमच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवून उभा आहे, पण एकदा आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. मला काकू तुझ्याकडच्या तारिणी, कुठल्याही मानाची अपेक्षा नाहीये. काकू काकू ऐकून घ्या. तुला पुळका असेल ना तूही जा. तारिणी, काकू 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 दारू ना प्लीज. काकू पद्मिनी, अगं तुझा राग मी समजू शकतो, पण त्यासाठी त्या दोघांना घराबाहेर ठेवणे योग्य नाहीये. योग्य नाहीये? मग काय योग्य आहे? काय योग्य आहे? हा, एक मुलगी आपल्या मुलावर आरोप करते आणि पोलीस तिला घेऊन जातात, हे योग्य आहे का दयानंद खांडेकर? युवराज माझा सुद्धा मुलगा आहे ना. आहे? नाही, मला वाटतं तुम्हाला विसर पडलाय. ज्या दिवसापासून तो केदार तुम्हाला बाबा म्हणायला लागला ना, तुम्ही तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलाला विसरलात. अगं असं काही नाहीये. माझा युवराज असा नाहीये. त्याच्यावर आरोप होत आहेत आणि तुम्ही सगळं शांतपणे बघताय. ती बाई बंदुकीचा धाक दाखवत होती मुलाला. काय करत होता तुम्ही? अगं पण त्यांच्याकडे वॉरंट होता ना. बापाच्या काळजापेक्षा कागदाचा तुकडा मोठा वाटतो तुम्हाला? अगं. माझ्या मुलाला घेऊन गेले त्याचं काही वाटत नाहीये. त्याला बाहेर ठेवलं त्याचा त्रास होतोय तुम्हाला? अगं असं काही नाहीये. हे सगळं त्या तारिणीमुळे घडलंय हे माहीत असून सुद्धा त्या पप्पा तुम्ही त्यांना घरात घेण्यासाठी भांडताय. तुम्हाला काहीच वाटत नाही का युवी बद्दल? सगळ्यात आधी सगळ्यांनी हा विचार करणं बंद करा की मला फक्त केदार बद्दलच वाटतं, युवराज बद्दल काही वाटत नाही. या घरातले अर्थ गैरसमज त्यामुळे निर्माण झालेले आहे. समजून घ्या त्याला. काकू प्लीज दार उघडा. बाबा एकदा आमचं बाबा बाबा बाबांना काय झालं? एकतर बाबांना आधीच बरं नाहीये, त्यांना हे सगळं सहन नाही होणार. बाबा बाबा पद्मिनी काकू खूप चिडलेत. केदार बाबा. केदार केदार बा- हे सगळं माझ्यामुळे झालं. नाही नाही, तुझ्यामुळे काहीच नाही झालंय, पण बाबांना सांगायला हवं ना की त्यांची तब्येत आधीच बरी नाहीये. या सगळ्याचा जर त्रास झाला तर त्यांच्यासाठी चांगलं नाहीये ते. माझ्यामुळे झालंय ना? नाही बॉस, तुझ्यामुळे काहीच नाही झालंय. हे सगळं युवराजमुळे झालंय. आणि आणि तुला माहिती आहे ना की जे योग्य असेल बाबा त्याचीच बाजू घेतात. तुझ्यामुळे काहीच नाही झालंय बॉस. सॉरी, खरंच सॉरी. मी नाही बॉस, तू केदार आपण कितीही नाकारलं ना तरी आज ही परिस्थिती माझ्यामुळे आली आहे. बॉस तू प्लीज सॉरी नको म्हणूस. तू फक्त तुझं कर्तव्य पार पाडलेस. तुझ्यामुळे काहीच नाही झालंय बॉस. काय नाही, त्या दोघांना घरात घेतलं पाहिजे. त्यांना त्यांच्याबद्दल इतकं वाटतं, त्या तारणीबद्दल, पण माझ्या मुलाबद्दल काही वाटत नाहीये तुम्हाला. काका तू अजूनही त्या केदारचा विचार करतोयस आणि आपल्या युवराजचा नाही. ईशा तू मध्ये पडू नकोस. का मध्ये पडू नको मी? काका तुला असतील 2 मुलं किंवा कौशिकीला असतील 2 भाऊ, पण मला एकच भाऊ आहे, तो म्हणजे आपला युवी. आणि तू त्याच्या बाबतीत किती बायस्ड वागतोस हे क्लिअरली दिसतंय सगळ्यांना. भाऊजी तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका, ती जरा फटकळ आहे. पण मी चुकीची नाहीये मम्मा. तू जरा गप्पा बसतेस का? भाऊजी वैदिक तुम्ही जरा शांत व्हा मी प्लीज. नाही शांत होऊ शकत आहे का? माझ्या डोक्यातून युवराजचा विचारच जात नाहीये. अगं पद्मिनी, आपल्या युवराजचे ज्या माणसासोबत संबंध होते असं त्या ऑफिसर म्हणत होत्या ना, तो माणूस साधा नाहीये. कित्येकांचं आयुष्य बरबाद केलंय त्याने. फार मोठा क्रिमिनल आहे तो. आणि असा माणूस या इथे आपल्या घरात होता हे लक्षात घे जरा. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा कधीतरी माझ्या मुलावर विश्वास ठेवला असतात ना तर खूप बरं झालं असतं. नाहीये हो माझा युवराज असा. मान्य आहे मला की तो चुका करतो, पण तो अशी चूक नाही करणार. हे अशा गुन्हेगारासोबत कसे असतील, त्याचे संबंध कसा ओळखेल तो, त्याला कसा सामील होईल तो? नाही हो.
एवढे वाईट संस्कार नाही केले तुम्ही माझ्या मुलावर. अगं मग हे वॉरंट घेऊन आलेत ते लोक. कशाचे जेवण घेऊन आलेत ते? कशाच्या? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय मला एवढंच म्हणायचंय की युवराजच्या बाबतीत आपण देवाजवळ प्रार्थना करूया की ते असं काही नसेल म्हणून. तुम्ही काय बोलताय कळताय का? तुम्ही माझ्या मुलाला गुन्हेगार म्हणून घोषित करताय. नाही तुम्हाला वाटलं ना तर MNN वर उद्या तुमच्या मुलाची बदनामी करणारी बातमी द्याल तुम्ही. तुमचं काही सांगता येत नाही. बाप म्हणून मी इतका नालायक वाटतो का तुला? युवराजला पकडून घेऊन गेले त्याचा त्रास मलाही होतो, पण त्यासाठी केदार आणि तारणीला असं घराबाहेर ठेवणं हा काही मार्ग नाही आहे ना त्याच्यावरती. आपण कितीही नाकारलं ना केदार, तरी या सगळ्यात चूक माझीच झाली. नाही बॉस, तू युवराज बद्दल तू जे काय स्टेटमेंट दिलं तुला त्याचा पश्चाताप होतोय का? अजिबात नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी होती, पण हे सगळं इतकं अचानकपणे घडलंय ना की आपल्या घरातल्यांना सावरायलाच वेळ मिळालेला नाहीये. पण तू स्वतःला दोष नको ना देऊस. जे मॅडम अचानक येतील हे आपल्याला माहिती नव्हतं आणि हे टोटली अनएक्सपेक्टेड होतं. तुम्हाला युवराजची काळजीही वाटते आणि त्या दोघांना बाहेर काढण्याचा त्रासही होतोय. निशिबा, आपण युवराजला सोडवण्याचे सगळे प्रयत्न करू, कळतं का तुला? मी त्याचा जर काही गुन्हा नसेल ना तर मी त्याला फार काळ तिथे राहू देणार नाही, लक्षात ठेव. आणि त्यांनी नाही सोडलं तर? नाही असं आपण सगळे का घाबरतोय का आपण? आपला युवराजवर विश्वास आहे ना? विश्वास आहे ना? आहे ना विश्वास? काय ग, विश्वास आहे ना तुझाही? पद्मिनी, तुझा विश्वास आहे ना युवराजवर? हो माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. हो मग झालं तर काही होणार नाही आपल्या युवराजला. आपण असं समजून घेऊया की त्याला गुन्हेगार म्हणून नाही, संशयित म्हणून घेऊन गेलेले आहेत. चौकशी करतील आणि देतील सोडून. काही होणार नाही त्याला. मी काही होऊ देणार नाही, लक्षात ठेवा. बॉस, कसला विचार करतेस? जे मॅमच्या मूडचा विचार करते. इतके दिवस आपण युवराजला अटक करण्यासाठी पुरावा शोधत होतो, पण त्यांनी कुठल्याही पुढचा मागचा विचार न करता ज्या आहेत त्या गोष्टींना पुरावा बनवून त्याला अटक केली सुद्धा. याचे काय परिणाम होतील ह्याचाही एकदा विचार नाही केला. हो ना, इथे आपण ऍक्शन घेण्याआधी 10 वेळा विचार करत असतो आणि त्यांचं अगदी उलटच आहे. त्या आधी ऍक्शन घेतात आणि जे काय होईल ते नंतर मॅनेज करतात. हे त्यांना अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत. त्यांच्या ह्याच पद्धतीचा त्रास होईल असं वाटलं होतं आणि तेच झालं. त्यांनी एकदा तरी आपल्याला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं. युवराजचे वाढते गुन्हे बघता हे एक ना एक दिवस होणारच होतं. अरे मान्य आहे, मला मान्य आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आधी माहिती असत्या ना तर आपण थोडी तरी तयारी केली असती. हे सगळं असं अचानक घडलं नसतं ना. हे बघ, युवराजला अटक झाली याचा मला आनंदच आहे, पण ह्या सगळ्याचा घरावर काय परिणाम होणार आहे ना हेच कळत नाही.